विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक अखेर जाहीर करण्यात आली आहे। 27 तारखेला परिषदेच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल। विधानसभा निकालानंतर 5 जागा रिक्त झाल्या होत्या। 10 ते 17 मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे, तर 20 मार्च अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वृषाली कदम यांच्याकडून। वृषाली, अखेर विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे, काय अधिक तपशील? तर आज आपण बघतोय की परिषदेचा जो 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आहे तो आज जाहीर झालेला आहे। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की अमाशा पडवी, प्रवीण दाटके, राजेश विटेकर, रमेश कराड, गोपीचंद पडळकर ह्या 5 विधानसभा सदस्य जे आहेत ते विधानसभेवर निवडून गेलेले आहेत आणि त्यामुळे या 5 जागा रिक्त झालेल्या आहेत। त्यासाठी म्हणून खरं तर हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघण्यासारखं हे आहे की आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं असे महायुतीकडून संकेत दिले गेले होते की राज ठाकरे यांना सोबत घेतलं जाईल आणि त्यामुळे 5 पैकी 1 जागा जी आहे ती मनसेला दिली जाऊ शकते। आणि त्यातही आपण पाहिलं की मधल्या काळामध्ये ज्या गाठीभेटी झालेल्या त्यामध्ये अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल अशा पद्धतीचे संकेत देखील मिळत होते। त्यामुळे येत्या काळामध्ये 5 पैकी एका जागेवर मनसे ला एक जागा सुटते का आणि त्यातही अमित ठाकरे हे विधान परिषदेवर जातात का हे पाहणं या निमित्तानं औत्सुक्याचं आहे। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच आता मनसेला या ठिकाणी जागा मिळेल का हे पाहावं लागेल। धन्यवाद वृषाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली, या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात। 10 ते 17 मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडेल। 18 मार्च रोजी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडेल। 20 मार्च अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। 27 मार्च मतदान प्रक्रिया आहे।